ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज संपूर्ण राज्यभर आंदोलन केलं जातंय आणि सर्वांचं लक्ष शिवाजी पार्ककडे आहे। कारण शिवाजी पार्कमध्ये स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जे आहेत त्यांनी सर्व आमदार आणि सर्व नेते उपस्थित राहणार आहेत। शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित राहायला सुरुवात झालेली आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। अनेक दिवसांपासून मंत्र्यांचा राजीनामा व्हावा यासाठी मागणी करतायत, परंतु कुठेही याकडे लक्ष दिलं जात नाही, दुर्लक्ष केलं जातंय। आज शिवसेना रस्त्यावर उतरून रस्त्यावरची लढाई करतोय। आज आंदोलनाला सुरुवात होते, काय सांगाल? साहेब शिवसेना हे नेहमीच रस्त्यावर उतरूनच काम करणारी संघटना आहे, त्यामुळे हे काही नवीन नाही की रस्त्यावर उतरणे म्हणजे आमचे 365 दिवस शिवसेना जनतेसाठी उपलब्ध असते। आणि राहिला गोष्ट मंत्र्यांचे हे राजीनामे घ्यायलाच पाहिजेत, पण खाते बदल करून याचा काही उपयोग नाही आहे। कारण ज्या मंत्र्यांनी आपण बघताय जो आदर्श ठेवायला पाहिजे होता महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांचा, त्यांनी हा आदर्श ठेवलेला नाही आहे। कोण पत्ते खेळतोय, कोण कोणाला मारतोय, कोण पैसा दाखवतोय, म्हणजे यांना सत्तेचा माज आलेला आहे। अगोदर देखील म्हणजे जेव्हा विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस देखील राजीनामा व्हावा यासाठी मागणी करत होते, परंतु ती मागणी पूर्ण नाही झाली। मंत्रिपदाची म्हणजे खाते बदल झालं पण राजीनामा झाला नाही। तुम्हाला वाटतंय आंदोलनाचा काय परिणाम होईल? नाही, आंदोलनाचा तर परिणाम होणारच, पण एवढी मेजॉरिटी असताना, फुलशॉट मेजॉरिटी असताना पण मुख्यमंत्र्यांचे हात कुठे अडकलेत की का राजीनामा घेत नाहीत मुख्यमंत्री मंत्र्यांचा? म्हणजे ह्यात काहीतरी काळाबेरा आहे आणि ह्यासाठी आम्ही आज जनआक्रोश करतो। आणखी काही शिवसैनिक आपल्यासोबत आहेत। बनियन हातामध्ये घेऊन आंदोलनाला तुम्ही उपस्थित झालेले आहात, नक्की काय म्हणणं आहे तुमचं या संदर्भात? कसं आहे, जे महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन आता हे महाराष्ट्रभर हे आंदोलन चालणार आहे आणि या दादरमध्ये जन आक्रोश आंदोलन उद्धव साहेबांनी घेतलेलं आहे। त्या आंदोलनाच्या अनुषंगाने या सरकारला आम्ही इशारा देतोय की जो कारभार चाललेला आहे यांचा ढिसाळ कारभार, निरुपयोगी मंत्री, या मंत्र्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे। उदाहरणार्थ योगेश कदम बारमध्ये त्यांच्या बारमध्ये बाया नाचवल्या जातात, त्यानंतर तो गायकवाड ठोशानी मारतो, बॉक्सिंग करतो, तो कोकाटे विधानसभेमध्ये जुगार खेळतो, रम्मी खेळतो, त्याला काय अर्थ आहे का? अरे महाराष्ट्राची जनता यांना बघते आहे आणि एवढं होऊन सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस हे त्यांचा राजीनामा नाही घेत आहे, त्यांचा फक्त खाते बदल करत आहेत। त्यानंतर राज्यपाल पण हस्तक्षेप नाही करत आहे। ह्या भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी माननीय उद्धव साहेबांनी आजचं हे आंदोलन महाराष्ट्रावर घेतलेलं आहे आणि त्या अनुषंगाने या सरकारला आम्ही इशारा देतोय की त्यांनी या भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा। आणि तुम्हाला एक सांगतो, या महाराष्ट्रामध्ये कॉर्पोरेशनची निवडणूक, आपला महानगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका, कोणत्याही निवडणुका होत नाही आहे। त्यामुळे सरकारची पूर्ण यंत्रणा कोलमडलेली आहे, कुठेही काम होत नाही, कुठलाही अधिकारी रस्त्यावरती फील्डवरती दिसत नाही। फक्त मंत्री आणि त्यांचे PA फक्त दौरे करतात, फक्त लोकांना फक्त पानं पुसायचं काम करतायत, आश्वासनं देत आहेत। बनियनचा बॉक्स दिसतोय तो नक्की कसं आहे माहिती आहे का, या सरकारला आम्ही त्यांचं प्रतीक दाखवणार आहे। जो आमच्याकडे आता हा बॉक्स आहे, यामध्ये गुप्त हा बॉक्स आहे आमच्याकडे, त्या सरकारचं प्रतिबिंब आम्ही इथे या आंदोलनातून उमटवणार आहे आणि ते तुम्हाला थोड्या वेळात दिसेलच। बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की सर्व शिवसैनिक जे आहेत ते सज्ज झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते। ज्या पद्धतीने मंत्र्यांचे राजीनामे होत नाही त्यामुळे आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहे आणि ज्या पद्धतीने वारंवार महाविकास आघाडीकडून सरकारला चड्डी बनियन गँग असं जे आहे ते संबोधलं जात होतं आणि अशाच बनियनचे बॉक्स जे घेऊन शिवसैनिक जे आहेत ते इथं उपस्थित दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामॅन योगेश निवृत्ती वावर TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।